श्री नवनाथ भक्तिसार अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. 12 मल्हार काननांत मुक्कामा उतरला एका गावात. देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पहुडला. तव काननी दिवट्या अपार, इकडून जाती तिकडून येती. ते पाहुणी नाथ जती, म्हणे भूतावळे उदेले. स्पर्शास्त्र प्रेरिता भूतगणी, होता स्पर्श कुरु मेदिनी. मग पदधरी आवळुनी, सुटका नाही पदाते. राया वेताळासी करुणी नमन, सांगते झाले वर्तमान. म्हणती महाराजा भूतांचे विघ्न, जोगी एका आहे की. ऐसे ऐकुणी पिशाच राव, परम क्षोभला विकृती भाव. म्हणजे आता अष्टका सर्व भूतावळ मेळवा. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ, करी कवळी विभूती पात. आराधुनी मंत्रशक्ती ते लखलखित पै केले. परी वज्रास्त्र मंत्र जपुण, भोवते वेष्टिले रे शारंगण. आणि मस्तकी वज्रासन, वज्रशक्ती मिरवितसे. शांत होताची मंत्राग्नी, मही उतरली भूतगणी. मग स्पर्शास्त्र जल्पोणी, भूतांगणी कल्पितसे. तेने करुणी अष्टकोटी, मही व्यक्त झाली एक थाटी. जैसी पूर्वी भूतांते राहटी, तेची झाले सर्वांस. परी अष्टजन जे तयांचे नृप, महाबळी प्रताप दर्प. ते स्पर्शास्त्र न गणती माप, स्वबळे मिरविती. यावरी तो दानवास्त्र जल्पुण, दानव केले सप्त निर्माण. मधुतील कुंभकर्ण, मरुमालिमल मुचकुंद त्रिपुर. मग 7 जणे दानवास्त्र, भिडता केले त्या जर्जर. मग सप्त दानव अदृश्यवर, होते झाले एक सरे. येरीकडे वासव शक्ती, भिडता प्रेमी वेताळाप्रती. तो संधान पाहुणी हृदय स्थिती, वासव शक्ती भेद तसे. येरीकडे मच्छिंद्रनाथ, वाताकर्षण विद्या जल्पत. तो सावरुणी वेताळ मूर्छित, पुनरपी आला त्वरेने. सिद्ध प्रयोग होता निती, संचारता अष्टदेहांप्रती. तेने करुण वातगती, आकर्षण होतसे. जवजव आकर्षण वात होत, तव हस्तपादांचे चलन राहत. परम क्लेश उच बळत, मूर्छा शक्ती मिरवावया. तज्ञाये सर्वज्ञ मूर्ती, सोडवी आम्हा क्लेश पद्धती. क्रोधाने प्राण आहुती, योजू नको महाराजा. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, साबरी विद्या मम कवित्व. त्या ते साह्य भूतांसहित, कार्यार्थी तुम्ही असावे. जो जो मंत्र जया प्रकरणी, तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोणी. साह्य करावे मंत्रा लागुणी, कोणीतरी घोकेलिया. ऐसे ऐकोणी या भूते, अवश्य म्हणती जोडूनी हात. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, आणिक वर्मज द्यावा. ऐसे ऐकोणी मच्छिंद्र उक्ती, आवश्यक करू सकळ म्हणती. त्या सदना ते व्यथा निश्चिती, आम्ही न करू सहसाही. अष्टकोटी पिशांच्या सहित, अष्टविराजे मुख्य दैवत. तेही नमुनी मच्छिंद्राव्रत, स्वस्थानासी पै गेले. या परी 12 मल्हार करुणी तीर्थ, कुमार दैवत करुणी कोकण स्थानांत. कुडाळ प्रांत आडोळ गावांत, येऊनी या राहिला. तो ग्रामाबाहेर दुर्गालयी, महाकाळिका दैवत आहे. तयाचे दर्शना लवला आहे, मच्छिंद्रनाथ पै गेला. देवी प्रती करुणी नमन, म्हणे माय वो आश्चर्यपण. म्या मंत्र काव्य केले निपुण, त्याजला सहाय्य होई तू. ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी, क्षोभ चढला अंतःकरणी. शिवहस्ते अस्त्रा लागुणी, पूर्णाश्रम झालासी. मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धासी, मिरवली शिवकार्यासी. ते मज दावी हरणीशी, परीक्षा घेईन मी तुझी. ऐसे ऐकता भद्रकाळी, देती झाली सिंहा आरोळी. प्रगट होता अंतराळी, ब्रह्मांड तेथे उजळले. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ, वज्रास्त्र त्वरे प्रेरित. तया साह्य धुमास्त्र, महांत तेवे मिरवितसे. परिती चपळ काळिका देवी, वज्रास्त्र धरिले तिने पायी. आपटी ती झाले शैलाद्रिमही, उत्तर दिशे कारणे. असो ऐसे वज्रास्त्र सरले, आणि धूम्रास्त्र ते गिळले. ते पाहुणी मच्छिंद्र वहिले, वाताकर्षण जपतसे. तेने देवी विकळ झाली, गगनाहुनी आदळली. तेने घाये अति व्यापिली, केविद दिसे मूर्छेने. शिव म्हणे बा असतु गाता, सावध करी काळिका दैवता. नाथ म्हणे वरद हस्ता, मम मौळी स्पर्शावा. अवश्य म्हणून उमारमण, काळिका त्वत करी ओपिन. परी या समये जीवित्वदान, काळिके ते स्वीकारी. मग चरणी माथा ठेवणी, भस्म चिमुटी घेऊनी. वातास्त्र मंत्र आकर्षण जपोणी, बोलतसे वैखरी. शिव म्हणे कालिके बहुदिवस, मम करी विराजलीस. आता येऊनी मच्छिंद्र दास, जग उपकारी बैसावे. म्हणे कालिका एक वचन, साबरी विद्या कवित्व रत्न. जेथे येईल माझे नाम, तेथे साह्य मी असे. या परी तेथून मच्छिंद्रनाथ, उत्तर पंथे गमन करीत.
तो समुद्रतीरी हरिहरेश्वर दैवत गदातीर्थी पातला. मच्छिंद्र आला हरिहरेश्वरासी गदातीर्थ स्नान उद्देशी. स्नान करुणी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली. मच्छिंद्र करुणी येतसे स्नान वीरभद्र येतसे स्नाना लागून. तो मार्गी मच्छिंद्रा ते पाहुण उभा केला हटकोणी. वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थची उगले वाढवणी बंड. जगा माझे मिरविता काळे तोंड योग्य योग्य दिसेना. ऐसी ऐकता भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी. म्हणे मशका खोटी वल्गणा करीसे अपार. यावरी भद्र तो काळास्त्र प्रेरिता झाला तत्क्षणी ते पाहुणी मच्छिंद्रनाथ प्रेरिले अस्त्र. यावरी भद्र तो काळास्त्र प्रेरिता झाला तत्क्षणी ते पाहुणी मच्छिंद्रनाथ माया प्रणयी प्रेरिले अस्त्र. तेने काळभक्षुणी पवित्र पंचतत्व कवळीत असे. ते पाहुणी सकळ देव करीते झाले मच्छिंद्र स्तव. तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या आवरून. मग देववाणी श्रवणी ऐकून वासनिक अस्त्र प्रेरित असे. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र सवणी केला शांत मच्छिंद्र. मग सन्निध बोलावणी वीरभद्र करी एक ओपिती. असो सर्व देवी वरद पाणी एक एकाने ओपिला. यावरी मच्छिंद्र कर जोडून विनवित असे सकळिका. म्हणे महाराजा स्वर्गवासी माते कामना वेधली की जीवासी. मन कर्णिका स्नान मानवासी आदर चित्ती वाटत असे. ऐसी ऐकुणी वचन उक्ती सकळ प्रसन्न झाले चित्ती. मग स्वये विमानी वाहुणी श्रीपती घेऊन या चालिला. असो पुढे सप्तवर्षेपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ. सकळांचा गौरव घेऊन या तिथं सुनिया निघत असे. भ्रमण करिता शुद्ध मैसी जाता झाला केकाड देशी. ते परमस्थान पश्चिम देशी वज्रवन पाहिले. मग सरस्वती सरिता पात्री जी उंचवट जागा तया क्षेत्री. पाहुणी वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जल्पत असे. आपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन. भोगावतीचे उदक काढून अग्नी मंत्र जल्पत असे. अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशण तत्वता. तेणे करुणी हुताशण तत्वता पावती झाली ते समयी. भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रती होता स्नान. मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होण बोलती झाली सम्यक. रामे नाणेले शीतोदके तुवा नाणेले उष्णोदके. आणि अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिदलित्वा. असो ऐशी संवाद उक्ती झाल्या अंती त्या उभयंती. उपरी मासाची झाली भरती नाथ पुसोणी निघाला. उत्तर देशी करिता गमन अयोध्ये जाता तपोधन. द्वारका तीर्थ करुण अयोध्येसी पातला. त्यावरी आला अयोध्येसी करी तरी श्रोतिया कथा परियेसी. स्नान करुणी शरयुती रासी रामदर्शना जातसे. तो पाशुपतराव तया ग्रामी रामवंशात पराक्रमी. तो देवालयी पूजे लागुणी आला होता संभारे. त्यात श्रीराम दर्शना कारण जाता झाला योगद्रुम. तरी ते द्वारपाळ परम नाथा लागी हाती लोटिती. मणी योजुणी मच्छिंद्रनाथ भस्मची मुठी कवळी हाता. स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला. राउठो पाही क्षणी परी सुदृढ युक्त न सोडी मेदिनी. भाळपदादी उभयपणी महियुक्त झाली ती. मंत्री वृत्तांत ऐकुणी काणी शोधुनी काळी मच्छिंद्रमुनी. मग म्हणे महाराजा औदार्यपणी कृपादान उपावे. राय भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट. म्हणे कोण नरेंद्र कामना लोट कवणचित दाट तसे. येरू म्हणे योगद्रुमा मी सूर्यवंशी पशुपतनामा. श्रीराम अवतरे तेज हा पुंज माते भेटवी महाराजा. सविता राज उडवणी भ्रमिष्ठपण सुपंत सुपंता करी गमन. ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहुण वाताकर्षण तय वेळी जल्पत. उभा राहुणी राजांगणी धुमास्त्र मंत्र जल्पेवाणी. भस्मची मोठी संजीवणी अर्कावरी प्रेरित असे. वातास्त्र आकर्षण सबळ वायुचक्री भेदिले तुंबळ. मग वाजीचे आणि सारथ्याचे तय वेळ श्वासोच्छवास राहिले. जो प्रत्यक्ष चंडीकरण तोही दाटला श्वासे करून. वायुचक्री गेले आटून रथ उलथोणी पाडी येला. आदित्य पडतानी चेष्टित परम घाबरले स्वर्गदैवत. मग विमान यानी होणी त्वरित मच्छिंद्रापाशी पातले. म्हणे बारी योगद्रुमा जो जो काय वेधला कामा. तो तू पावशील कल्पद्रुमा परी सावध करी अर्काते. मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया आदी दाविन रामकाया. तेव्हाची समाधान तरी राया मम चित्तात ओसंगी. ऐसी ऐकता मच्छिंद्रवाणी सौमित्रास सगुणी. प्रकट झाला कोदंड पाणी दशरथतनय महाराज. पाशुपतराव भाविक पूर्ण तोही वंदी श्रीरामचरण. रामे त्या ते हृदय धरुण धन्य वंश म्हणत असे. मग मच्छिंद्रा ते देव पाचारिती की तुझ बोलवितेसे गभस्ती. मग चंद्रास्त्र जलपुणी उक्ती दर्शना जात मच्छिंद्र. ऐकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासरमणे. मंत्रप्रयोगी स्वय येऊनी कार्य करीन जगाचे. असो आता येऊनी
येथोणी मच्छिंद्रनाथ सप्त मोक्षपुर्या पाहुणी त्वरित अन्य तीर्थे करुणी बंगाल देश चंद्रगिरी तो पातला गावात करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण तयाचे दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे मच्छिंद्र म्हणे सरस्वतीची म्या वरद भस्माची दिदलीची मुठ भस्म नव्हे ते संजीवनी पीठ पुत्ररूपीचे दर्शवी म्हणे महाराजा क्षमाशिरा आपण जो का प्रसादितला परी अन्याय मज पासून झाला भस्म गारी सांडिले तव तो केरउदाम गोवरा पडिला पर्वता समान येथे जाऊन सुमधुम नाथाप्रती सांगत असे या गोवरगिरीत नरदेह जन्म मिरविला असे तू ते उत्तम तरी गोरक्ष ऐसे तू ते नाम सुडाळपणे मज वाटे येरीकडे गोरक्षनाथे येऊनी वंदिले गुरुपदाते मच्छिंद्रनाथे तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपित असे मग चंद्रागिरी स्थान सोडूनी करीती जगन्नाथी गमन तो मार्गी जाता एक ग्राम कणकीगिरी लागला मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलत झाला गोरक्षासी भिक्षा मागुणी येवेळी क्षुधा माझी हरकी त्या घरचे नितंबिने महाप्राज्ञिक सुस्वरूपिणे क्षमा शांतीचे लावण्य खाणे सर्व गुणी संपन्न ऐसिया परिषद रसान्य घवघवीत पात्र वाढून श्री गोरक्षापुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने मग ते घेऊनी आपुलेसी भोजन करी योगींद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेसी लागता भक्षी आवडीने येरू म्हणे गोरक्षनंदना कामना विधिली माझी आमना आणि वडा असता भोजना तृप्त चित्ती मिरवितो ऐसे ऐकुणी तत्काळिक उठत झाला तपोनायक विप्रगृही ऐवणी देख मारी हाक गोरक्षतो येरू म्हणे गुरुभक्ती माते दाऊ पावलासी शक्ती परिवडे अन्नावरती पाहिजे ती डोळा काढून देई का येरू म्हणे काय कठीण चक्षु कामणी वेदले म्हण तरी चक्षु आता देईन जाण उशीर नसे या कार्या ऐसे बोलून केले कौतुक तत्काळ अंघोळी अनामिका चक्षुद्वारी घालून देखा बाहेर काढले बुबुळाते चक्षुसी आडवणी पदर जाऊनी उभा राहिला गुरुसमोर वाचे बोले नमृत्तर इच्छा पूर्ण कराजी येरो म्हणे बाणगडे ऐसे आधी पाहुणी तो मुखास नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरणिया मग चक्षुद्वाराहुनी वसन हस्ते काढी मच्छिंद्रनंदन तो रुधिर प्रवाह ती दारुण चक्षुद्वारा येत असे मग तो प्रतापी योगद्रुम मंत्र संजीवनी आराधवणी नेम सविता तेज बुबुळधामी मंत्रप्रयोगी स्थापिले कवित्व विद्या साबरी सबळ तीही विद्या अर्पिली सकळ एकमास करुणी वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पै स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसुत भाविक चतुर द्वितीयोध्याय गोढा श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार द्वितीयोध्याय समाप्त।